हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे 1.5 फूट जागेच्या वादातून एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांनी शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत 8 महिन्यांच्या गरोदर महिलेसह अन्य सदस्य जखमी झाल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे। विशेष म्हणजे संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रभावामुळे आणि राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे। अखेर घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविल्याचे सांगण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील रुकडी गावात अंगणातील 1.5 फूट जागेच्या वादातून 2 भाऊबंद कुटुंबामध्ये पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे। तक्रारदार तन्वीर मुजावर यांच्या कुटुंबाचा आरोप आहे की पोलीस दलात कार्यरत असलेले खुतबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या कुटुंबियांनी शुक्रवारी दुपारी वादग्रस्त जागेवर JCBद्वारे काम सुरू केले। न्यायालयाचा जैसे थे आदेश असल्याने काम थांबविण्याची विनंती केल्यानंतर वादाला सुरुवात झाली। त्यानंतर शिवीगाळ करत काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या मारहाणीत तन्वीर मुजावर यांच्यासह त्यांची 8 महिन्यांची गरोदर पत्नी आसमा मुजावर, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। जखमींना उपचारासाठी CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान उपचार सुरू असतानाच तक्रारदारांच्या घरावर दगडफेक आणि मोडतोड केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। रात्री उशिरा तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या कुटुंबियांची फिर्याद तात्काळ नोंदवून घेण्यात आली नसल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे संतप्त कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली। घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर आणि पत्रकारांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणातील आरोपींची पोलिसांकडून स्वतंत्र चौकशी सुरू असून दुसऱ्या बाजूची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। माझं नाव तन्वीर ताजुद्दीन मुजावर, मी रुकडीचा राहणार आहे आणि माझा शेजारी राहणारा खुतबुद्दीन नजरुद्दीन मुजावर हा एक पोलीस अधिकारी असून तो आम्हाला वारंवार पोलिसाची धाक दाखवून आम्हाला आमच्याबरोबर सारखं भांडणं काढायला बघतो आणि हा वाद जमिनीच्या वादातून असल्याने आमच्या हद्दीप्रमाणे आम्ही आहे आणि त्याच्या हद्दीप्रमाणे ते असताना सुद्धा तो आम्हाला वारंवार धमकी देतो। आणि 4-5 वेळा मोजणी झालेली, सरकारी मोजणी झालेली असताना सुद्धा तो मान्य करत नाही आणि मी पोलिस आहे, काय करणार आहे ते कर्ज असं म्हणतं। आणि काल संध्याकाळी 4:30च्या सुमारास त्याने असाच धाक दाखवून काय करणार आहे ते कर्ज म्हणून JCB दांडग्यावरून आणून आमच्या हद्दीत माती टाकण्याचा प्रयत्न केला। आम्ही अडवत असताना त्याने मला, माझ्या पत्नीला, माझ्या मुलगीला आणि माझ्या काकाला, माझी पत्नी आता 8 महिन्याची गरोदर आहे, त्याला त्याने छातीला धरून असं खाली ओढला। माझ्या मुलगीला कापडे फाडला, माझ्या मुलगीची कापडे फाडल्या सगळे त्या पोरांनी। माझी मुलगी आता अल्पवयीन आहे। सगळेजण तिथे उपस्थित होते, बघायला होते। त्याला लज्जास्पद वाटले माझ्या मुलगीला। आणि आम्ही इथे CPRमधनं इकडे आल्यानंतर आमची फिर्याद घ्या म्हणून या पोलिसांना सांगितलं, तर आम्हाला 11 ते पहाटेचे 5 वाजेपर्यंत आम्हाला इथं बसवलं। माझी पत्नी गरोदर आहे, माझी मुलगी आहे, मला मारले, काठीने मारहाण केली, माझा पाय फ्रॅक्चर आहे, तरी देखील मला एक दवाखान्याची चिठ्ठी दिली नाही आणि मला इथं 5 वाजेपर्यंत बसवून तुमची फिर्याद घेत नाही म्हणून सांगितले।